धन्यवाद संदीप पागी। अब जो मैच होने जा रहे हैं डोंट स्टॉप और एंड स्पैटर के बीच में, डोंट स्टॉप ने टॉस जीती है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और अब बल्लेबाजी की दावत दी गई है एंड स्पैटर को। एंड स्पॅटराचो अतिरिक्त खेळगडी जर आसत जाल्यार प्लीज हिंगा पेवलेना मुखार येवपाक। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय और बल्लेबाजी की दावत दी गई है हैंड्स फाइटर को। हैंड्स फाइटर की ओर से प्रारंभिक बल्लेबाजी का भार संभालने के लिए गई है। स्ट्राइक पर है विकी नाइक और नॉन स्ट्राइक पे खड़े हैं रूपेश और गेंदबाजी का भार संभाल रहे संदेश ठाकुर। पहली गेंद आड़े बल्ले से खेला, अपने दाहिने पैर को मोड़ा, बल्ले का अंदरूनी किनारा लेके गेंद चली गई है डीप स्क्वायर पर, फील्ड होती हुई गॉडविन द्वारा। तब तक मौका था एक रन चुराने का, एक रन के साथ अपना और अपने टीम का खाता खोलने में कामयाबी हासिल की है विकी नायक ने। अब स्ट्राइक है स्ट्राइक पर है रूपेश। पहली ओवर पावर प्ले, तेज धूप हल्की सी हवा बहती हुई। मेरे साथ स्कोरबोर्ड माइक्रोफोन पे बैठे संतोष मोरे, स्कोरबोर्ड पे बैठे हैं विनोद। धीमी गति की गेंद सीधी ड्राइव कर दी उस गेंद को, गेंद चली गई लॉन्ग ऑफ को पार करती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। धीमी गति की गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, बल्ले के बीचों बीच लिया और सीधे बल्ले से उस गेंद पर प्रहार करते हुए रुपए छक्के के रूप में उस गेंद को तकदील किया और छक्के के साथ अपना खाता खोलने में कामयाबी हासिल किया है रुपए ने। स्कोर हो चुका है 7 रन पर। टॉस जीती थी और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय डॉन स्टॉप का संदेश ठाकुर। फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर, रिवर्स स्वीप का इस्तेमाल करते हुए बढ़िया फील्ड भी होती हुई पॉइंट द्वारा। तेज गिनती अपनी दिशा बदली, रिवर्स स्वीप का इस्तेमाल किया, काफी बढ़िया फील्ड होती हुई पॉइंट के क्षेत्र में। तब तक मौका था एक रन चुराने का, एक रन चुरा भी लिया है दो ही बल्लेबाजों ने। एक रन के साथ एक रन का इजाफा होता हुआ एंड स्पैटर के खाते में। पहली ओवर पावर प्ले, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, ऑफ स्टंप पर खिलाड़ी। बार हल्की सी उछाल आड़े बल्ले से खेल लिया, गेंद चली गई स्क्वायर के क्षेत्र में। गॉडविन वहां मौजूद थे डीप स्क्वायर पर और गॉडविन ने कोई गलती नहीं की और विकी नाइक को वापस जाना पड़ेगा पवेलियन में। धीमी गति की गेंद थी, आड़े बल्ले से खेला था लेकिन टाइमिंग करने में नाकामयाब रहे और पहला झटका लगता हुआ विकी नाइक के रूप में हैंड्स फाइटर को। सफलता तो प्राप्त हो चुकी है, विकी नाइक को वापस भेज दिया है पेविलियन में। पहला झटका लग चुका है हैंड्स फाइटर को और विकी नाइक का स्थान ग्रहण करने के लिए आए नए बल्लेबाज अभय पागी। फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। आते आते ही बड़ा प्रहार करने की कोशिश, टिप्पा के थोड़ी सी नीचे रहती हुई हल्की सी करवट भी ली थी गेंद ने। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए संदेश ठाकुर। तेज धूप हल्की सी हवा बहती हुई स्थलपन ग्राउंड पर। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, शरीर को टकराई गेंद शॉर्ट गली पर फील्ड होती हुई, रन की कोई गुंजाइश नहीं।
डॉट डॉट के साथ ही साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई और पहली ओवर समाप्त होने के बाद एक विकेट खोकर हैंड्स फाइटर ने 8 रन बटोरे हैं डीजे। और दूसरी बॉल लेके आए हर्षद और स्ट्राइक पर चले गए हैं और रुपेश पहली ओवर खत्म होने के बाद एक विकेट तो खो चुके हैं हैंड्स फाइटर 8 रनों पर। पावर प्ले ओवर खत्म हो चुके हैं, फील्डिंग फैल चुकी है। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, लॉन्ग ऑन, ये फील्ड की सजावट, पॉइंट और कवर ऑफ स्टंप पर रुपेश के लिए। पहली गेंद और काफी बढ़िया गेंद थी और उतनी खूबसूरती के साथ उस गेंद को खेल दिया। गेंद चली गई है डीप मिड ऑन को पार करती हुई 6 रनों के लिए। धीमी गति की गेंद थी, बढ़िया गेंद थी, लेकिन उतनी बढ़िया टाइमिंग करने में सफलता प्राप्त की है रुपेश ने। गेंद को खेल दिया है 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ अपने इरादे स्पष्ट किए हैं रुपेश ने। छक्के के साथ ही साथ स्कोर हो चुका है 14 रन। इस बार ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को खेल दिया डिप मिड ऑन के क्षेत्र में। डिप मिड ऑन का फील्डर आके उस गेंद को गैदर करे, फील्ड करे, वापस भेजे, तब तक 1 रन लेने का मौका था। 1 रन के साथ स्कोर हो चुका है 15 रन। एक विकेट खो चुके हैं, विकी नायक को वापस भेज चुके हैं पेविलियन में। काफी बढ़िया गेंद, टिप्पा के थोड़ी सी करवट लेती हुई बीट हो चुके हैं। कीपर को भी चकमा दिया, लेकिन रन की कोई गुंजाइश नहीं। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए बार हल्की सी फ्लाइट आड़े बल्ले से खेलने की कोशिश, पैड को टकराई गई, गेंद चली गई है पॉइंट के क्षेत्र में। फील्ड होती हुई पॉइंट द्वारा 1 रन चुरा लिया है और अंपायर का इशारा आता हुआ यहाँ पर लेग बाई के रूप में ये रन जुड़ चुका है बैटर के खाते में। 1 रन के साथ इजाफा होता हुआ स्कोर में 16 रन हो चुके, एक विकेट खोकर। अब स्ट्राइक चला गया रुपेश के पास। ऑफ स्टंप के बाहर करवट लेती हुई गेंद, टिपा के हल्की सी उछाल भी मिली थी, खेलने की कोशिश की थी, बल्ला और गेंद के भी संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए टॉस जीती थी और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय डॉन स्टॉप का। इस बार खेल दिया डीप मिड ऑन के क्षेत्र में, हवा में गेंद थी, डीप मिड ऑन पे फील्ड होती हुई लंबे तगड़े फील्डर 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा। और इसी 1 रन के साथ दूसरी ओवर की भी समाप्ति होती हुई और दूसरी ओवर समाप्त होने के बाद एक विकेट खोकर हैंड्स फाइटर का स्कोर है 17 रन। डीजे दो ओवर खत्म होने के बाद 17 रन, एक विकेट खो चुके हैं। विकी नायक को वापस भेज चुके हैं पेविलियन में और तीसरी बॉल लेके आए संतोष सतरकर और स्ट्राइक है रुपेश के पास।
तीसरी ओवर की शुरुआत होते हुए संतोष सतरकर गेंदबाजी का बार आते आते रिवर्स स्वीप का कवर और ऐसा कवर के बीच में से मोड़ने में कामयाबी हासिल की है रूपेश ने। धीमी गति की गेंद थी, उस गेंद को देखकर अपनी दिशा बदली, रिवर्स स्वीप का इस्तेमाल किया, बढ़िया टाइमिंग भी हासिल किया और कवर और ऐसा कवर के बीच में से मोड़ने में कामयाबी हासिल करते हुए गेंद चली गई है सीमा को पार करते हुए 4 रनों के लिए। चौके के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। एक विकेट खोकर 21 रन बटोरे एंड्स फाइटर ने। टॉस जीती थी डॉन स्टॉप ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय। इस बार फ्लाइटेड गेंद एक्स्ट्रा कवर में फील्ड होती हुई मोइनिश द्वारा रन की कोई गुंजाइश नहीं। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए संतोष सतरकर। तेज धूप हल्की सी हवा बहती हुई स्थलपन ग्राउंड पर काफी बढ़िया माहौल। हल्की सी फील्डिंग में भी परिवर्तन होते लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को डीप एक्स्ट्रा कवर पर बुलाया, जो एक्स्ट्रा कवर पर जो खिलाड़ी था उसको लॉन्ग ऑफ पर बुलाया गया है। बार बढ़िया गेंद ऑफ स्टंप पर करवट लेते हुए रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए बढ़िया रोक लगाई है डॉन स्टॉप ने एंड्स फाइटरों पर। फिलहाल फिर एक बार तैयार संतोष अपने बॉलिंग मार पर राइट आर्म राउंड विकेट। इस बार लेग स्टंप के बाहर पिच होती हुई हल्की सी करवट लेते हुए ऑफ और शरीर को टकराई, रन की कोई गुंजाइश नहीं। लगातार 2 गेंदे डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए संतोष सतरकर। तीसरी ओवर जारी है, टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय। इस बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र को चुना और गेंद चली गई है लॉन्ग ऑफ को पार करते हुए 4 रनों के लिए। फ्लाइटेड गेंद स्टेप आउट कर दिया, बल्ले के बीचों बीच लिया और सीधे बल्ले से प्रहार करते हुए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में 4 रनों के लिए। चौके के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर चला गया क्वार्टर सेंचुरी 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट। विकी नाइक वापस चली गई है पेविलियन में। फिर एक बार तैयार संतोष, राइट आर्म राउंड विकेट रुपेश के लिए। इस बार लेग स्टंप के बाहर थी, आड़े बल्ले से प्रहार करते हुए डीप स्क्वायर लेग को पार करते हुए गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और छक्के के साथ ही साथ तीसरी ओवर की भी समाप्ति होती हुई। तीसरी ओवर समाप्त होने के बाद 1 विकेट खोकर एंड्स फाइटर ने 31 रन बटोरे। डीजे चौथी ओवर लेके आए नए गेंदबाज है और स्ट्राइक है अबे के पास। बंटिया है गेंदबाजी का बाढ़ संभालने के लिए। पहली गेंद हल्की सी शॉर्टी आड़े बल्ले से खेल लिया, गेंद चली गई हवा में, फील्डर उसके नीचे और सीधी चली गई है फील्डर के हाथ में। अबे के विकेट का पतन होता हुआ। धीमी गति की गेंद थी, ऑफ स्टंप पर करवट लेती हुई उस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, ठीक तरह पे बल्ले पे आई नहीं और दूसरे विकेट का पतन होते हुए अभय के रूप में अभय पागे वापस चले गए पेविलियन में। 31 रनों पे दूसरा झटका लगता हुआ। डीजे
ये सीमा को पार करते हुए 4 रनों के लिए। चौके के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 35, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट खोकर 35 रन बटोरे हैंस पैटर ने। और फिर एक बार तैयार यश अपने बॉलिंग पर राइट आर्म राउंड विकेट। इस बार आते आते ही प्रहार किया अनूप ने, गेंद चली गई है डीप मिड ऑन को पार करते हुए 6 रनों के लिए। वो पिच गेंद थी बल्ले के बीचों बीच और बढ़िया टाइमिंग हासिल किया अनूप ने और गेंद चली गई है सीमा रेखा को पार करते हुए 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 41 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अभय और विकी नाइक दो ही वापस चले गए पेविलियन में। टॉस जीती थी डॉन स्टॉप ने और आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए एंड स्पाइडर को। मेरे साथ माइक्रोफोन पे बैठे संतोष मोरे, काफी बड़े समालोचक है, मराठी में समालोचन करते हैं। फिलहाल फिर एक बार तैयार, फील्डिंग में भी हल्की सी परिवर्तन होते हुए डीप लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को थोड़े से वाइड बुलाया है। कवर पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी है। बार खेल दिया डीप स्क्वायर के क्षेत्र में फील्ड होती हुई संतोष सतरकर द्वारा 1 रन चुराने का मौका था। 1 रन चुरा लिया, 1 रन के साथ इजाफा होता हुआ एंड स्पाइडर के खाते में स्कोर हो चुका है 42, लॉस ऑफ 2 विकेट। अब स्ट्राइक आया रुपेश के पास, ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, उस गेंद को दिशा दिखाई डीप स्क्वायर क्षेत्र में फील्ड होती हुई फील्डर संतोष सतरकर द्वारा 1 रन चुराने का मौका था रुपेश के पास। 1 रन भी चुरा भी लिया है बढ़िया तालमेल के साथ। 1 रन का इजाफा होता हुआ एंड स्पाइडर के खाते में 43 रन हो चुके हैं, लॉस ऑफ 2 विकेट्स। तेज धूप हल्की से हवा बहती हुई इस तलपन ग्राउंड पर फिर एक बार तैयारी है राइट आर्म राउंड विकेट। लेग स्टंप के बाहर थी गेंद, उस गेंद को खेल लिया है फाइनल की दिशा में, गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए। धीमी गति की गेंद थी, लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को देखा अपने दाहिने पैर को ऑफ स्टंप पर लाया और बल्ले के बीचों बीच और बढ़िया टाइमिंग के साथ उस गेंद को खेल दिया है फाइनल के ऊपर से 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ चौथी ओवर की समाप्ति होती हुई और चौथी ओवर समाप्त होने के बाद 2 विकेट खोकर एंड स्पाइडर ने स्कोर है 49 रन, 49 रन डीजे। चार ओवर तो खत्म हो चुके, 5वीं ओवर इस इनिंग की आखिरी बॉल लेके आया सिद्धू नाइक और स्ट्राइक पर है रुपेश। 2 ओवर खोकर 2 विकेट खोकर 49 रन बटोरे है एंड स्पाइडर ने। टिपा के ऑफ स्टंप के बाहर जाती हुई उस गेंद को जाने दिया, कीपर के दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए सिद्धू नाइक। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोशिश, टिपा के ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए और अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ एंड स्पाइडर के खाते में अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका है 50 रन, 50, लॉस ऑफ 2 विकेट्स। सिद्धू फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर, इस बार रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, टिपा के थोड़ी सी करवट लेती हुई बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए सिद्धू नाइक। रुपेश पे रोक लगाई है सिद्धू ने, इस बार सीधे बल्ले से प्रहार करते हुए फील्ड होती हुई मोइनिश द्वारा मौका था 1 रन चुराने का रुपेश के पास। 1 रन चुरा भी लिया है, 1 रन के साथ 1 रन का इजाफा होता हुआ हैंड स्पाइडर के खाते में। तेज धूप हल्की सी हवा बहती हुई इस तलपंद ग्राउंड पर फिर एक बार तैयार सिद्धू, लेफ्ट आर्म राउंड विकेट। फ्लाइटेड गेंद ऑफ स्टंप के बाहर रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए इस इनिंग की आखिरी ओवर जारी है। गेंदबाज है सिद्धू नाइक, दिशा है लेफ्ट आर्म राउंड विकेट।
बाहर आड़े बल्ले से प्रहार करते हुए मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को देखा, आड़े बल्ले से प्रहार किया, टाइमिंग भी सही और छक्के के साथ ही साथ स्कोर बढ़ता हुआ 57 रन ऑफ 2 विकेट्स। 2 विकेट चले गए। अभय पागी और विकी नायक वापस चले गए पेविलियन में। 57 रन हो चुके। सिद्धू फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मल पर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। थोड़े से लड़खड़ाए, बारह आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बल्ले का ऊपर किनारा लेके गेंद चली गई कीपर के ऊपर से। जब तक थर्मेन आके उस गेंद को गैदर करे, फील्ड करे, तब तक मौका था 1 रन चुराने का। 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ ही साथ इनिंग की समाप्ति होती हुई, इनिंग समाप्त होने के बाद 2 विकेट खोकर एंड फाइटर ने 58 रन बटोरे। 59 रनों का लक्ष्य रखा है नॉन स्टॉप के पास। आगे का विरण के लिए मेरे सहयोगी संतोष मोरे। टॉप विपक्ष हँड फायटर्स या दोन संघामध्ये सामना होतोय. सुदैवाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं 2 स्टॉप संघाने, तर हँड्स फायटर संघाला फलंदाजी दिली होती. तर 58 धावा करतोय, तर 59 धावांचं उत्तर द्यावं लागेल 2 स्पॉट संघाला, 2 स्टॉप संघाला. 59 धावसंख्येचं उत्तर देताना सलामीची जोडी मैदानात पावलं टाकतोय संकेत मोरजकर आणि त्याला साथ देईल. टोयनमॅन पाठवा, 2 स्टॉप संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. सलामीची भिन्नीची जोडी डोंट स्टॉप संघाकडनं आपण पाहतायत रजत आणि त्याला साथ देईल संकेत मोरजकर. अनुभवी असे टेनिस क्रिकेटचे सितारे, गोवा टेनिस क्रिकेट विश्वातील मोठे नाव, आणि नक्कीच तुम्हाला ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारतातले टेनिस क्रिकेटचे मोठमोठे सितारे या स्पर्धेत पाहायला भेटणार.
विकी हा गोलंदाज, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. विकी वैयक्तिक पहिलं, संघाकडनं पहिलं महत्वपूर्ण पॉवर प्लेचं दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक घेऊन सज्ज होईल. रजतसाठी पहिला चेंडू. रजत फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करण्यासाठी. 59 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय दोन स्पॉट संघाला. 59 धावा, 59 रनों का पीछा करना पडेगा डोंट स्टॉप संघाला. सलामीची बिनीची जोडी. पहिला चेंडू विकी हा सज्ज होईल रजतसाठी. या चांगला चेंडू, उजव्या एष्टीवरचा चेंडू हलकेच घेऊन काढलाय. चेंडूला शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये एकच धाव येईल. एका धावाने संघाचा श्री गणेश होतोय. संघाचा अकाउंट ओपन झालाय. संघाची धावसंख्या धावपलकावर 1 धावा. 59 धावसंख्येचं उत्तर देताना धावपलकावर धावसंख्या 1 धाव ही धावपलकावर. स्ट्रायकिंग एंडला षटकातील दुसरा चेंडू पेस करण्यासाठी सज्ज होईल संकेत मोरजकर. इनफॉर्म मध्ये असलेला खेळाडू, हल्लीच्या 4-5 वर्षामध्ये हा खेळाडू इनफॉर्म मध्ये आहे. संकेत मोरजकर हल्लीच जगदंबा चषक मध्ये चांगली फलंदाजी केली होती संकेत मोरजकरने. गुमटेश्वर मडगाव या संघाकडे प्रतिनिधित्व करतोय संकेत मोरजकर. पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल विकीचा. राईट अप ओव्हर द विकेट विकी. यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, इनसाइड चेंडू एस्टँडचा वेध घेतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. संकेत मोरजकर बॅक टू पॅव्हलियन. टीजे धन्यवाद डीजे. न्यू बॅटर सिद्धार्थ मैदानात पावलं टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. पहिला हादरा बसतोय, काही खराब सुरुवात होते. संकेत मोरजकर हा माघारी परततोय. न्यू बॅटर सिद्धांत मैदानात पावलं टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. 59 धावसंख्येचं पाठलाग करायचंय डोंट स्टॉप संघाला आणि पहिला हादरा बसतोय. संकेत मोरजकर माघारी परततोय. सिद्धू मैदानात पावलं टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. गोलंदाज विकी सज्ज होईल. अनिवार्य महत्वपूर्ण पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतील. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड केलेल्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन सिद्धूसाठी. पुढील चेंडू विकीचा. राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. अक्रॉस द लाईन खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय सीमारेषेलगत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये कॅरी केला जाईल. सेफ हँड मध्ये सुरेख एक लॉलीपॉप जेल. दुसरा हादरा बसतोय. फलंदाज आल्या पावली माघारी परततोय सिद्धू. करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. टीजे चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडू हलकेच घेऊन काढलाय. चेंडूला स्टेअर केलाय. चेंडूला दिशा दाखवली. एक अपड्राईचा फटका. तिथं मात्र प्रोटेक्शन आहे. धावेची तमाम शंका समाप्त झाली. धावपलगे 0 या धाव, सॉरी माफ करा 1 या धावसंख्येवर येऊन टिपले. 1 धाव ही धावपलकावर. 59 रनों का पीछा करते हुए डोंट स्टॉप टीम
59 रनों का पीछा करते हुए 1 रन. रिव्हर्स रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चेंडूने श्रेयाचा वेध घेतला आणि चेंडूचा प्रवास चाललाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत 2 धावा या धावफलकावर. संघर्ष करावा लागेल. 59 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. डोंट स्टॉप संघाला संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील. 2 गडी बाद होत आहेत. थोडासा दबाव येईल. काहीशी संत सावध सुरुवात, काहीसे टॉप ऑर्डरचे आघाडीचे फलंदाज माघारी परत आहेत. त्यानंतर दबाव येईल. संकट मोचक कोणाला तरी व्हावं लागेल. संकट मोचक कोण होईल हे पाहायचंय. डोंट स्टॉप संघाला 59 धावसंख्येचं उत्तर देताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. पुढील चेंडू विकी हा सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स स्वीपचा स्विचिटचा फटका होतोय सक्सेसफुल. सुरेख फटका. कव्हर पॉइंट क्षेत्र क्लिअर केलंय चेंडूने. चेंडू जवळजवळ सीमा रेषे बाहेर. आली लहर केला कर. हिला मनात गेला दुकानात टांगा पलटी, घोडे फरार. आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 8 धावा. रवींद्र जडेजा जर्सी क्रमांक 8 धावा या धावफलकावर. प्रारंभी पहिले षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येचं उत्तर देताना एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. थोडं अवघड आहे, थोडं कठीण आहे. म्हणून स्वराज्य सोडून दिलं असतं तर स्वराज्य स्थापन झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज याच प्रकारे तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. थोडं अवघड आहे, कठीण आहे. म्हणून तुम्ही नक्कीच या मॅच मध्ये संघर्ष जर करावा लागेल, तुम्हाला कष्ट करावे लागतील. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच तुम्हाला स्वतःला कठीण काळात स्वतःला सांगायचं आहे, शर्यत अजून संपलेली नाही. कारण अजूनही सामना दोन्ही संघासाठी जिवंत आहे. मी म्हणेन दोन्ही संघ मातब्बर संघ, एक तुल्यबळ संघ, एक एक मोठमोठे गोवा टेनिस क्रिकेटचे सितारे आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजीत बदल होतोय. अमीर गडेकर वैयक्तिक पहिलं, संघाकडनं सांघिक दुसरं षटक. अमीर गडेकर मॅच फ्रॉम शिरोडा, बोरी शिरोड्याचा खेळाडू, टेनिस विश्वातील एक मोठं नाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीच मैदाने ज्याने गाजवली तोच अमीर गडेकर मैदानाच्या दिशेने दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते ती अमीर गडेकरची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू असेल मोहनीससाठी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील 8 धावा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अमीर गडेकरला काय म्हटलं जातं. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर आणि पहिला चेंडू डॉट चेंडू. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. 8 धावा धावफलक 2 या गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुल टॉस चेंडू, आडव्या बॅटने टोलवला चेंडू. ऑन साइडला चेंडूचा प्रवास चाललाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती सुरेख होते. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. एका धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 9 धावा या धावफलकावर. 58 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करून संघ हँड फायटर संघाने तर 59 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, उत्तर द्यायचं लागेल डोंट स्टॉप संघाला. यावेळी खराब चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू. पंच शाहरुख खान पोज मध्ये, पंच टायटॅनिक पोज मध्ये येतात. क्रिकेटच्या परिभाषेत, सांघिक भाषेत चांदा तू बांडा, वाशी तू काशी असं चेंडूला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त 1 धाव. धावफलकावर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 20 धावा, 10 धावा, माफ करा 10 धावा. ओव्हर द विकेटचा मारा. फुलर लेनचा चेंडू, खोदून काढलाय चेंडू. अपड्रायचा फटका पाहायला भेटतोय. सुंदर फटका आला. टेनिस क्रिकेटची नक्कीच आणि लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा चेंडू. एक फटका पाहायला भेटतोय. अतिरिक्त एक माफ करा 1 धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. 11 धावा. नेल्सन फिगर 11 धावा. श्री कृष्णा बॉयस विपक्ष चंदन टस्कर दोन्ही संघ कॅप्टन टॉस साठी यायचंय. यावी लोअर फुल टॉस चेंडू, आडव्या बॅटने टोलवला चेंडू. गॅप मध्ये चेंडू चाललाय. सीमा रेषे बाहेर 2 क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. एका बाजूने आला रणबीर कपूर, एका बाजूने आला होता सलमान खान. मधून गेली कतरिना कैफ विकी कौशलला भेटण्यासाठी. गॅप मध्ये चेंडू. 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. श्रीकृष्णा बॉयस विपक्ष चंदन टस्कर दोन्ही कॅप्टन माशे बिगिन टोशाक. ऑन साइडला एक्झिक्यूट होतोय. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. वैता वैता डायरेक्ट चंद्रार.
खिलाडी के मस्तक में दस्तक आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक थोडं महागडं ठरतंय. लयलूट झाली या षटकामध्ये. अमीर गडेकर हा गोलंदाज. काहीसा दबाव येईल. 59 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. संघर्ष अटळ आहे जीवनामध्ये, तसा क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागेल. ओव्हर द विकेटचा मारा समोर केला. इथं मात्र चेंडू डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी सुरेख फटका स्ट्रेट राईटचा आलाय. समोर खेळलेला फटका. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 27. दुसरं षटक महागडं ठरतंय. दुसऱ्या षटकामध्ये धावेंची लयलूट केली. एक महागडं षटक अमीर गडेकरचं समाप्त झालंय. 2 षटक पहिली पारंबी. 2 षटक समाप्त होत आहेत. धावफलक हे 27. डीजे चंदन गोलंदाजी ट्रॅकवर. चंदन वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होईल. चंदन बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभवाने नटलेला हा गोलंदाज चंदन. राईट अप ओव्हर द विकेट. स्विच हिट रिव्हर्स स्वीप. सुरेख फटका. चेंडू जाईल डीप वाईडिश गलीच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत होती. चेंडू सीमारेषे बाहेर आउट ऑफ पार. सुरेख फटका. अप्रतिम फटका. देखना फटका. एक लॉफ्टेड फटका आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 31 धावा. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा फटका आलाय रिव्हर्स स्वीपचा रजतच्या बॅट मधून. इरादे स्पष्ट केले. 59 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. डोंट स्टॉप संघाला. संघर्ष चालू आहे. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. यावेळी रिव्हर्स स्वीपचा सुंदर फटका पाहायला भेटतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाला टाटा करत बाय बाय करत चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. षटकार. खिलाडी के मस्तक में दस्तक. 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 37. 59 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिले 2 फलंदाज आघाडीचे टॉप ऑर्डरचे फलंदाज नाराज करतात. रजत हा मात्र आपल्या संघासाठी एकाकी खिंड लढवतोय. संकेत मोरजकर माघारी परतला. त्यानंतर सिद्धांत. 16 चेंडू आणि 22 धावा. समीकरण वेळ बदलले. समीकरण बदलते. 16 चेंडू 22 धावा. पुढील चेंडू चंदनचा. राईट अप ओव्हर द विकेट रजत साठी. यावेळी पुढे सरकून केलेला फटका. ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू. डीप फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या सांघिक धावसंख्या 38. एकेरी धावसंख्येने नाममात्र 38. 59 का पीछा करते हुए डोंट स्टॉप संघ टीम. रजत संकट मोचक होते आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. एक डॉट चेंडू. बऱ्याच वेळाने एक डॉट चेंडू चंदनकडनं पाहिलं. निशब्द करणारा चेंडू. निर्धाव चेंडू. कुवांड चेंडू. पोलांड चेंडू. पडसार चेंडू मालवणीत म्हटला आता.
यावेळी ऑन साईडला अलॉंग दी कार्पेटचा फटका, जमनी लगतचा फटका, चेंडूचा प्रवास चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. एकच धाव येईल. एकरी धावसंख्येने धावफलक हे वधारलंय. धावफलकावर धावसंख्या 59 रन का पीछा करते हुए डोंट स्टॉप टीम. यावेळी इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर होतोय. चेंडू चाललाय जवळजवळ सीमा रेषे बाहेर. अंपायर चौकार आलाय. कॅप मध्ये चेंडू चाललाय. सुरेख फटका एक इनसाइड आउटचा आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 43. सुंदर अशी स्पर्धा, एक भव्य दिव्य मोठ्या रकमेची स्पर्धा, एक अलौकिकता प्राप्त करणारी स्पर्धा आपण पाहतायत. जिजाऊ चषक 2023चा विद्यमान सोहळा, एक कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटणार. 4 दिवस. आजचा हा पहिला दिवस. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं, उपस्थित मान्यवर कक्षातील मान्यवरांचं, अतिथींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. एक अभिमानाची, एक सन्मानाची स्पर्धा. प्रत्येक संघामध्ये 4 आयकॉन खेळाडू. बारा चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय रजत. 18 नंबर जर्सी क्रमांक विराट कोहली, जर्सी क्रमांक रजत मैदानात दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू. यावेळी फटका फसतोय. गोलंदाज स्वतः फॉलोवरती येतोय. कॉटन बोल्ड. फलंदाज माघारी परततोय. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आणि फलंदाजाचा फटका फसला. झेलाद रूपांतर. स्वतः गोलंदाज फॉलोवरती येतोय. सुरेख एफर्ट पाहिलं आणि तिसरा हादरा बसतोय डोंट स्टॉप संघाला. डीजे हर्षद मातोंडकर मैदानात पावलं टाकतोय. हर्षद मातोंडकर टेनिस विश्वातील मोठं नाव. बरीचसे स्पर्धेमध्ये, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बरीच मैदाने गाजवली. हर्षद मातोंडकर आपल्याला दिसतोय. न्यू बॅटर. एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस होतोय पण बराच बाहेर चेंडू. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंच शाहरुख खान फौज मध्ये, पंच टायटॅनिक फौज मध्ये आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम वाईट चेंडू. क्रिकेटच्या परिभाषेत चांदा तू बांधा, वाशी टू काशी असं संबोधलं जातंय आणि या अतिरिक्त बोनस धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 44 44 धावा. 59 धावसंख्यिका पिछा करते हुए. यावेळी खराब चेंडू. नक्कीच बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू पाहिले. अतिरिक्त धाव. पंचांकडनं दंडात्मक कारवाई झाली गोलंदाज रजतवर. अतिरिक्त 45 स्कोर जाता 45 या अतिरिक्त बोनस धावेने. खूपच बाहेर चेंडू. उजव्या इष्टीच्या खराब गोलंदाजी. दिशाहीन, दिशा भरकटणारी गोलंदाजी पाहायला भेटते रजतकडनं. आणि बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू. कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल, काहीसा दबाव येईल हँड फायटर संघाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मित्रांनो पाहिलं तर वेस्ट इंडिजचा खेळाडू मायकल होल्डिंग 12 वर्ष क्रिकेट खेळला आणि 12 वर्ष क्रिकेट खेळताना आपल्या कारकिर्दीत एकही व्हाईट टाकला नाही असा गोलंदाज होऊन गेला होता मायकल होल्डिंग. तर इथं खराब गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट. यावेळी ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न होता.
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू काहीसा शफल झाला होता फलंदाज बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडू कम बॅक केले रजतने वापसी धावपलक थांबले 46 उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंच कडनं खूण येते गुणलेखन कक्षामध्ये अतिरिक्त बोनस धावेने धावपलक हे वधारलंय धावपलकावर धावसंख्या 47 या षटकामध्ये 4 स्वेअर चेंडू आपण पाहिले 4 वाईट चेंडू रजतकडनं खराब गोलंदाजी ज्यावेळी आपल्या संघाकडे धावपलक कमी असतं त्यावेळी अशी गोलंदाजी होणं आपल्याला नक्कीच कर्दनकार ठरू शकते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही खराब गोलंदाजी खराब क्रिकेट पाहायला भेटते रजत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल राईट अप ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून यावेळी अक्रॉस द लाईन केलेला फटका शपल होऊन चेंडूचा प्रवास चाललाय डीप स्क्वेअरले क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव 48 स्कोर धावा 48 48 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावसंख्येचा पाठलाग करायचंय डोंट स्टॉप या संघाला यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळसा घेतला बराच बाहेर चेंडू पंचाने दंडात्मक कारवाई केली अतिरिक्त बोनस धाव धावपलकावर या अतिरिक्त बोनस धावेने धावपलक हे परावर्तित झाले धावपलकावर धावसंख्या स्कोर 49 49 धावा 49 स्कोर फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय जमिनीलगतचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय एकच धाव येईल दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त धावपलकावर धावसंख्या 50 धावा धावपलकावर उरले ते 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी डोंट स्टॉप संघाला 6 चेंडू आणि 9 धावा तोपर्यंत डीजे मध्ये चेंडूचा विजय होईल की फळीचा विजय होईल 6 चेंडू आणि 9 धावा एक रोमहर्षक अतितडीचा सामना यावेळी रिव्हर्स स्वीप घ्यायचा अल्टी पलटी घ्यायचा प्रयत्न फलंदाजाचा होता यू मिस आय विल डेफिनेटली हिट चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय त्रिफाचीत होतोय रजत बॅक टू पॅव्हलियन 5 चेंडू आणि 9 धावा 5 चेंडू 9 धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये नक्कीच रोमहर्षकता वाढली 5 चेंडू 9 धावा
संघाला कुठला संघ या मॅच मध्ये स्टॉप होईल, पराभूत होईल, ही आलेली वेळ ठरवणार. 5 चेंडू 9 धावा. संदेश ठाकूर सर्वेश सज्ज होईल. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय, खोलवर प्रकारचा चेंडू होता, खोदून काढलाय संदेशने. सुंदर असा एक फटका, ऑनरायचा फटका. इथं मात्र नक्कीच एक दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता. प्रयत्न राहतोय. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. 4 चेंडू आणि 8 धावा करायच्या आहेत. 4 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता आहे डोंट स्टॉप या संघाला. लेफ्ट हँड राईट हँडची ही जोडी कॉम्बिनेशन थोडी डोकेदुखी असेल. स्ट्राईक रोट येतल्यानंतर वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागेल. पुढील चेंडू सर्वेश सज्ज होईल. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. या विलवर फुल टॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका फसला. सुरेख झेल. अमीर गडेकर येतोय स्क्रीनवर. शॉर्ट स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन होतंय आणि एक मोठा हादरा या मोठ्या माशासाठी जाळं रचलं होतं. तो मासा जात अडकला जातोय. फलंदाज माघारी परततोय. हर्षद माटोणकर बॅक टू पॅव्हिलियन. या बी समोर केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. खिलाडी के मस्तक में दस्तक. आले आले इरादे स्पष्ट केले आणि चेंडूला पाठवलं डिवाडिश लॉंग ऑफला. 6 धावांसाठी छत्रपतींचा शावा. मिळाल्या 6 धावा आणि या 6 धावेने धावफलक परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 57. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 2 धावा म्हणजे व्यवहार आणि सालीगावचे पवार. 2 चेंडू 2 धावा. सर्वेश राईट अप ओव्हर द विकेट. दोन चेंडू 2 धावा. काहीसा एक दबाव येईल. एक मोठ्या फटक्याने गॉडविनच्या बॅट मधून आलाय. आत्मविश्वास दुनावला असेल या मोठ्या फटक्याने. ओ यावी सुरेख चेंडू. काहीसा यष्टीरक्षक फंबल झाला. खराब क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. आता 1 चेंडू आणि 1 धावा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 1 धावा. काय सामना होतोय. हाय व्होल्टेजचा सामना. प्रेक्षकांची मने जिंकतोय सामना. पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवतो सामना. ज्या ज्या क्रीडाप्रेमींना हृदयविकाराचा आजार असेल तर सामना पाहू नका. 1 चेंडू आणि 1 धावा. हाय व्होल्टेजचा सामना होतोय. सामना जर टाय झाला तर 1-1 गुण 1-1 पॉइंट असेल दोन्ही संघासाठी. 1 चेंडू 1 धावा. ठाकूर संदेश ठाकूर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. अंतरिम चेंडू. यावेळी 1 धाव विजयाची शिक्कामोर्तब केली संदेश ठाकूरने आणि सामन्याला जिंकून दिलं. 1 धावेने सामना फिनिश जातोय आणि डोंट स्टॉप संघ हा